गुड इव्हनिंग मित्रांनो. थांब जरा पहिले एक जागा शोधू दे. हां, आता ठीक दिसतंय. ओके. तर आम्ही उद्या उज्जैनला चाललोय आणि आता आमची पॅकिंग चालू आहे. मी आता जस्ट ऑफिसमधून आलेली आणि ह्याने एवढा पसारा करून ठेवलेला आहे. काय पॅकिंगला मग बसायला होणारच आहे ना. ते आत्ताशी तर मी आली आहे, जस्ट आली मी आता, आणि ह्याने एवढा पसारा करून ठेवलेला आहे. भाई करता क्या है तू घर पे? अरे पण एवढे कपडे काढून दिले तुम्ही, विचार कर. कपडे काढून ठेवले? अरे हा, हे कालचे आहेत काय आपण जे काढून ठेवलेले? ओ राईट. चेक करून किंवा कोणते कोणते हवे. ठीक आहे, चल मग आता मे बी आपल्याला पॅक करायची खूप गरज आहे. तर आता आम्ही ऍक्च्युली पॅक करायला घेतो. यस्टरडे तर मी थोडीशी छोटीशी जी माझी बॅग आहे, एक मिनिट मम्मा, ही व्हॅनिटी बॅग, डॉक्टर बॅग, व्हॅनिटी बॅग, ओके, तर ती पॅक करून घेतली होती कालच. कारण की काही ह्याच्यामध्ये जे ज्वेलरीज आहेत ते मला एंड मुमेंटला तर नाही आठवणार, त्यामुळे मग मी आधीच ही बॅग आहे ना थोडीशी पॅक करून घेतली होती. आणि ब्लॉगमध्ये बनून राहा, तुम्हाला माहिती पडेल आम्ही कसा प्रवास करतोय. प्रवास म्हणजे आता नाही, उद्या प्रवास आहे, बट हा फक्त मिनी ब्लॉग असेल. नाही नाही, म्हणजे हा मिनी ब्लॉग असेल. जस्ट आम्ही जे पॅकिंग करतोय ते सगळं दाखवण्यासाठी. आम्ही काही एवढे प्रो नाही आहेत, बट माझे मम्मी पप्पा जाऊन आलेले आहेत ऑलरेडी उज्जैनला, सो त्यांच्या इन्स्ट्रक्शन नुसार आम्ही सध्या पॅकिंग करायला घेतोय. दॅट्स इट. सिंपल. एखाद्या वेळेस केदारनाथला जायचं असेल त्या टाइमला मी गाईड करू शकते की काय काय घेऊन जायचं असतं, बिकॉज मी जाऊन आली आहे केदारनाथला, बद्रीनाथला. हा, तिकडच्या बद्दल सांगू शकते, किंवा हा बस, कारण की त्याच्यामध्ये तिकडे खूप जास्त थंडी असते, तिकडच्या बद्दल मी सांगू शकते. बट उज्जैनला मी पहिल्यांदा चालली आहे, मग मी कायच गाईड करू. मी एवढी प्रो पण नाहीये की अंदाज पण नाही ऍक्च्युली तिकडे गरमी असणार आहे की थंडी असणार आहे. अर्ध्या लोकांच्या मान्यतानुसार असं वाटतंय की थंडी असणार आहे, नाही थंडी असणार आहे. आणि आज मी एक सकाळी माझ्या फ्रेंडला विचारलं तेव्हा तो म्हणाला की तिकडे होळी नंतर गरमी व्हायला स्टार्ट होते, पण जास्त गरमी नसते, कारण की दिल्लीमध्ये तसंही गरमी असते. ओके, वातावरण खूप डेंजर आहे. चालेल, चला मग पॅक करायला घेऊयात पटपट. हे चांगलं वाटतं आता जरा. व्हाईट शर्ट तसं पण तू नाहीच घेणार होतास ना? नाही घेणार होतो. ओके, तर आम्ही पहिली गोष्ट, आम्ही लोक आता जस्ट मी आंघोळ करून आले, कारण की उद्या परवा मंदिरात जायचं आहे ना, त्यामुळे मग मी जरा आंघोळ तर करते संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावरती. चढा. नाही, मी करते आंघोळ. ते नाही का मध्ये होते बघ. थांब ह्याच्यावरती ठेवूयात हे दोन. तर आम्ही फक्त 2 रात्र राहणार आहोत तिकडे, सो आम्ही जास्त कपडे नाही घेते. जे युजली आमच्याकडे जे आहेत सध्या तरी तेच कपडे घेतोय. बाय द वे मी एक साडी पण घेते. कपडे नाही आहेत. तू तुझं भरायला घे ना, मग असंच का बसलायस? ऍक्च्युली आमचा प्लॅन 3 दिवसाचा आहे आणि 2 नाईट्स आहे, त्या हिशोबाने कपडे करतो. 3 days आणि 2 nights. तेच बोलतो. हां, तर आम्ही दोघांनी ना हाफ साईड वाटून घेतली. ही हाफ साईड ह्याची असणार आहे आणि ही हाफ साईड माझी असणार आहे. दोन्ही माझ्या नसणार आहेत. हां, ठीक आहे. तर माझी व्हॅनिटी बॅग पण रेडी झाली आहे. त्याच्यामध्ये मी सगळं माझं डेली यूज करते, ते एवढं सगळं यूज नाही करत, बट हां, बांगड्या आहेत, त्यानंतर लिपस्टिक, मॉइश्चरायझर, त्यानंतर मॉइश्चरायझर, परफ्यूम आमच्या दोघांचे, ब्रशेस, लिप बाम, हे छोटे मोठे सामान याच्यामध्ये टाकले जातात. ठीक आहे, तर पटकन चेंज करूयात, कारण की आम्हाला आता मम्मी पप्पांकडे जायचं. ओके, ऍक्च्युली असं वापरून वापरून आहे ना, हे सगळं ना कपड्यात ठेवते. राईट, तर मग मी आता त्याला मदत करते, लवकर घर क्लीन करून आणि मम्मी पप्पांकडे बोलूयात. हे बघ इथे असं सर मागे आहे. हा छोटूसा पक्षी आहे आमचा काटोंड्या. तर त्याला आम्ही आता किडनॅप करतोय, जस्ट किडनॅप करून त्याला घेऊन जाऊ पप्पा मम्मीकडे ठेवायला. आणि ही आहे आमची बॅग रेडी.
सो येस, सॉरी, मी याचे फ्लावर्स खाली ठेवले होते. त्याने मला फ्लावर्स दिलेले, चुकून मी खाली ठेवले होते. क्यूट आहेत एकदम. आणि हां, जे पण भाज्या वाज्या आमच्याकडे जे पण होतं सगळं आम्ही आता द्यायला चाललो आहे मम्मी पप्पांकडे. चॉकलेट, येस, आमच्याकडे हे चॉकलेट्स पण आहेत, आम्ही ते पण घेऊन जाऊ मम्मी पप्पांकडे माझ्या नवऱ्यासाठी सध्या तरी. आणि किचन वगैरे तर चांगल्यापैकी आवरलंच आहे, बाहेर हॉल वगैरे सगळं रेडी आहे, बस निघायची देरी आहे. चला, मी अशीच जाणार आहे, नाही मी स्कार्फ घालून जाणार आहे. भाई धूळ माती आहे. आत्ता जस्ट डोकं धुतलेले, कारण की मंदिरामध्ये जाणार आहे ना. ओके. ओ लफडे चालू आहे तिकडे, लफडे डॉग्सचे लफडे. इथे पण लफडे. लुक एट देम. लफडा. अरे इकडे उभा नाही, तिकडे राहून जा. तो माझ्याकडे बघतोय. ओके, तर आम्ही लोक पटपट गेलो आणि मम्मीकडे बॅग ठेवून आलो पहिले तर. आणि आमचा एक फ्रेंड आहे, त्याला बॅग द्यायला जायची. आमच्याकडे ट्रॉली बॅग होती, छोटीवाली आहे, तर तो सिंगल येणार आहे, त्यामुळे त्याला ती बॅग एकदम परफेक्ट आहे. व्लॉग बना रहे है. अच्छा, लगेच केस नीट करून घेतोय दादा. व्लॉगचं नाव घेतलं तसं लगेच. कोणी पोरगी देतं का? पोराला सगळं जेवण येतं. मी व्लॉग टाकलेला आहे, प्लीज माझा आधीचा व्लॉग बघा. कुठे वगैरे पण करतो, हेल्थ कॉन्शियस आहे. अच्छा, पंप आली आहे, पंप. अच्छा, पंप आली आहे, तुम्ही आता पाणी सोडतो थोड्या वेळ, थांबा. तर मग आम्ही याला ही बॅग दिली आहे, कारण की खूप क्यूट बॅग आहे ती, माझी फेवरेट बॅग आहे आणि ह्याला खूप आवडली आहे ही बॅग. ठीक आहे, माझ्याकडून जुगाड झाला तर मी अजून एक बॅग घेऊन येईन. असं बाय बाय बाय. तर ह्याला आम्ही सोडलं, बॅग दिली. ही वॉज व्हेरी हॅपी. तर मग आता आपण डिनरला जाऊयात. सो बॅकग्राऊंड किती मस्त वाटतंय यार, पण माझे हेअर्स बरोबर नाही आहेत. ओ काका, कुठे फिरताय? तर नेक्स्ट डे मॉर्निंगला आम्ही सगळ्या बॅगा उचलून मी माझ्या नवऱ्यासोबत आम्ही निघालो उज्जैनला. ऑटो करून आम्हाला स्टेशनला पोहोचायचं होतं आणि मग स्टेशनला पोहोचून आम्हाला कल्याणला जायचं होतं. त्यामुळे आम्ही सकाळी खूप लवकर उठलो होतो. त्यानंतर खूप वेळ टाइमपास करत होतो कल्याण स्टेशनला, कारण की ट्रेन खूप जास्त डिले होती. किती जास्त डिले होती? 3 तास डिले होते. 3 तास आम्हाला वेट करावं लागला तिथेच बसून. आणि 3 तास एवढा वैताग आला एकाच जागेवर बसून की विचारूच नका. आजूबाजूला ओळख पण झाली, कारण की ती लोक पण उज्जैनला चालेल. ती लोक पण सकाळी लवकरून बसलेली होती आणि खूप वैताग आला. हिचा फेस पण बघू शकता किती वैतागली. मग फायनली ट्रेन आली 3 तासानंतर. जी सकाळी 7:30च्या आसपास होती, ती लिटरली 3 तासानंतर आली. मग आम्ही पळत आमच्या कोचपर्यंत गेलो आणि मग आम्ही आमच्या डब्यामध्ये जाऊन बसलो. फायनली ट्रेनमध्ये बसून खूप बरं वाटलं. एवढ्या वेळ स्टेशन वरती बसून. हा, फायनली एक गद्देदार सीटवर बसले. सबे एक साथ सावधान. कसं झोपला, खूप जास्त कसं झोपलाय. अहो हा यार, तिकडून मस्त येते. झालं तुझा मेकअप करून? पक्का? काय काय लावलेलंस? फक्त व्हॉट? फक्त हेअर सिरम बस. हा. आणि आणि काहीच नाही.
करण्यासाठी काय करायचं, तोंड धुवायचं, फेस क्रीम लावायची, हेअर सीरम लावायचं, आणि परफ्यूम लावायचं. परफ्यूम विसरतात गाईस तुम्ही लोक. फुसफुस. वाटतंय ना इथे खरे माझे पडतात. तुझे पडतात, माझे पण पडते. अच्छे से पोच. अच्छे से पोच करूँ एकदम अच्छे से. ओके मैडम, अभी पैसे देता हूँ उनको. 150 रुपये ले. माइक नहीं निकाला है यार, माइक निकालना चाहिए, लेकिन फिर भी वो ये करना पड़ेगा. इन लोग दोनों ट्रेन पहुंचने के काम में एकजुट होते हुए. तर फायनली आम्ही उज्जैनला पोचलो आहे गाईस. झोपून उठून खाऊन पिऊन ट्रेन साफ करून इथे पोचल्यावरती फार बरं वाटलं. आम्ही ॲक्च्युली हॉटेलपर्यंत जाण्यासाठी हॉटेल आम्ही बुक नाही केलं होतं, आम्हाला शोधायचं होतं. त्यासाठीच आम्ही ही ऑटो केली आहे. त्या ऑटोवाल्या काकाला सांगितलेलं की दादा आम्हाला चांगलं एक हॉटेल दाखवा. तर तो म्हणाला चला आम्ही तुम्हाला दाखवतो. तर आत्ताचा हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. आणि हां, तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये फक्त आणि फक्त उज्जैनचे टेम्पल्स, तिकडचे दर्शन हेच सगळं बघायला भेटेल. म्हणूनच पुढचा व्लॉग मिस नका करू. ओके बाय.